इराणच्या खार्क बेटाजवळ समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तेल गळती, जागतिक बाजारात तेलाच्या किमती अधिक वधारण्याची शक्यता। खार्क बेट ते इराणच्या 90% तेल निर्यातीचं मुख्य केंद्र आहे। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर 100% बुलडोझर चालणार। छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा इशारा। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरामध्ये दिलेला आश्रय। अहिल्यानगरमध्ये पुणे गादीवानची पंचवटी वास्तू पाडण्यास विरोध केल्यानं जीवाला धोका। गादी माडगुळकरांचे नातू सुमित्रा माडगुळकर यांची पोस्ट करत माहिती। निवासस्थान पाडण्यास विरोध करत असल्यामुळे नातेवाईक त्रास देत असल्याचा यामध्ये उल्लेख। बोईसरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये ग्रामपंचायतीकडून फुटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहीम। कारवाईच्या दरम्यान काही स्थानिक महिला आक्रमक झाल्यामुळे तणावाचं वातावरण। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा विक्रमी कहर। 20 सेल्सिअस तापमानाने अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले, तर जळगावमध्ये सुद्धा मे हीटचा तडाखा। तापमानाचा पारा 44.5 अंशांवर।